आणि यानंतरची बातमी आहे पूजा खेडकर यांच्या संदर्भातली। पूजा खेडकर यांना जबाब नोंदवण्यासाठी पुण्यामध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पूजा खेडकर अजूनही वाशिम मधल्या विश्रामगृहातच असल्याची माहिती मिळतेय। जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकर पुण्यामध्ये येणार का याकडे सध्या लक्ष लागलंय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये जी छळवणुकीची तक्रार दिलेली आहे त्या तक्रारी संदर्भात आधी वाशिम पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आणि तो पुणे पोलिसांकडे वर्ग केला। मात्र पुणे पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना स्वतःला पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवायचा आहे आणि त्यासाठी पूजा खेडकर यांना त्यांनी काल नोटीस बजावली होती आज पुण्यामध्ये हजर राहण्यासाठीची। मात्र पूजा खेडकर अजूनही वाशिम विश्रामगृहामध्ये आहेत आणि वाशिम आणि पुण्यामधलं अंतर जवळपास 400 किलोमीटरहून अधिक आहे। त्यामुळे पूजा खेडकर आज पुण्यात उपस्थित राहतात का हे पाहावं लागेल, अन्यथा पुणे पोलिसांचा तपास पुढे जाईल का हा देखील प्रश्न आहे। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।